हे जे शिवलिंग आपण बघतो आहोत हे आहे वेरूळमधील लेणी क्रमांक 16 अर्थात कैलास मंदिरातलं शिवलिंग. लेणी क्रमांक 16 ही पूर्णपणे महादेवाला समर्पित असून हे कैलास मंदिर हे वेरूळच्या लेण्यांचं मुख्य आकर्षण आहे. मंदिराचा जो सभामंडप आहे त्यामध्ये अनेक खांब आहेत आणि त्यावर अशा पद्धतीचं सुंदर बारीक कोरीव काम केलेलं आहे. या मंदिरामध्ये खूप वर्षापूर्वी ॲक्च्युली पूजा होत होती आणि शिवतांडव स्तोत्रांसारख्या स्तोत्रांचं पठण होत होतं. महादेवाला प्रसन्न करण्यासाठीच्या सगळ्याच स्तोत्रांचं पठण इथे होत होतं अशी माहिती आम्हाला मिळाली. परंतु आता ती जागा युनेस्कोने घेतली आहे. हे जे आपण बघतो आहोत ही 3D नटराजाची मूर्ती आहे जी की कैलास मंदिराच्या छतावरती कोरलेली आहे. मंदिराच्या छतावर आणखीनच खूप सुंदर सुंदर गोष्टी दाखवलेल्या आहे. शिवाय त्याचं आणखीन एक आकर्षण असं आहे की तिथे पेंटिंग्ज आहेत, म्हणजे नॅचरल कलर्स वापरून त्यांनी ॲक्च्युली पेंटिंग केलेले आहेत. हे जे मी दाखवते ही पण एक पेंटिंगच आहे, पण आत्ता ते आपल्याला फारसं नाही ओळखूया. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला गंगा आणि यमुना आहे. या कैलास मंदिराची जी प्रेरणा आहे ती ॲक्च्युली हिमालयातला महादेवाचं निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताकडून घेतलेली आहे आणि त्यानुसार या मंदिराची रचना केलेली आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भगवान शिव आणि माता पार्वती यांचे बरेचसे सुंदर सुंदर प्रसंग या बारीक बारीक कोरीव कामातून दर्शवण्यात आलेले आहे. जर तुम्ही लेणी किंवा असं हिस्टॉरिकल प्लेस बघत असाल तर गाईडशिवाय ती बघू नये. हे जे मी दाखवते हे ड्रेनेज सिस्टम आहे, म्हणजे खूप पाऊस पडला तर ह्याच्यातनं पाणी निघून गेलं पाहिजे यासाठी त्यांनी ते बनवलं आहे. मुळात हे सगळं तुम्हाला दाखवण्याचं कारण असं आहे की इथेच खूप उंच उंच भिंती आणि खूप मोठं आपल्याला वाटतं आहे, परंतु हे बघा इतक्या उंचावर कैलास मंदिर आहे, म्हणजे 3 माळे उंच बिल्डिंग जेवढी असते ना तितक्या उंचावर हे मंदिर आहे. आणि ही आहे नंदीश्वराची सुंदरशी मूर्ती जिच्यासाठी एक वेगळी खोली आहे, म्हणजे वेगळी रूम आहे. आणि हे ग्लिम्स ऑफ कैलास टेम्पल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.